सकाळ सकाळी 5 वाजता उठून आम्ही रेडी झालो एक फेमस लोकेशनवरती जायला. सजेस्ट केले गेले, सो थँक्स फॉर सजेशन्स. चलो चलते. आणि आम्ही निघालो मंदिराकडे. मंदिराजवळ पोहोचताच एक वेगळी शांतता जाणवत होती. सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी नव्हती आणि सगळी दुकाने सुद्धा बंद होती. आता सध्या सकाळची वेळ आहे ना, तर ऑलमोस्ट सगळे दुकानं बंद आहेत. इथे टीव्ही आहे बघा. चप्पल काढून आत गेलो आणि खरंच सांगतो, थंड वारा, पक्ष्यांचा आवाज आणि मंदिराचा परिसर बघून मन एकदम प्रसन्न झालं. सर्वात आधी आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलो. त्याच वेळीच पुजारीजी बाप्पांना स्नान घालत होते, म्हणून सकाळची सेवा बघण्याचा योग मिळाला. दर्शन घेतल्यावर मंदिराच्या भिंतीवर मोरया गोसावी महाराजांच्या जीवनातील सुंदर प्रसंग पाहायला मिळाले. काका म्हणतायत की वरनं इकडनं गार्डन आहे, साईडला गार्डन दाखवतो. हे मंदिर फार जुनं आहे. गोसावी महाराज जे आहेत त्यांची समाधी आहे. आणि हे जे छोटे छोटे मंदिरं जी आहेत ही सगळी नारायण महाराज जे आहेत, चिंतामणी महाराज, की त्यांच्या मुलांची, हे गणेशाचे काही अंशज होते यांच्यामध्ये, त्या संदर्भातले काही. आणि ते काहीतरी म्हणाल ना की ते काहीतरी एक मंदिर होतं पाण्यातून जायचं. इथे एक आता आम्ही थोड्या वेळापूर्वी एक दाखवलं मी न्यूजला, तिथे एक मंदिर आहे छोटं. त्यासाठी पाण्यातनं जावं लागायचं, कमऱ्या एवढ्या पाण्यातनं जाऊन आहे ना, ते आता काही कारणास्तव म्हणजे सेफ्टी कारणास्तव बंद केलेलं आहे. ते चालू असतं तर आपण ते पण शूट घेतलं असतं मस्त. मोरया गोसावी महाराज हे गणपती बाप्पाचे एवढे मोठे भक्त होते की आज आपण जो गणपती बाप्पा मोरयाचा गजर करतो त्यांच्याशीच त्यांचा संबंध जोडला आहे. मग आम्ही गेलो समाधी मंदिराकडे. आत डोकावून बघितल्यावर समाधी आणि स्वयंभू गणपती बाप्पाचे दर्शन झाले. तो क्षण खरंच खूप स्पेशल वाटला. शेवटी नमस्कार केला, आशीर्वाद घेतला आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर बोला गणपती बाप्पा मोरया आणि अशाच मिनी ब्लॉग साठी फॉलो करा.